सुवासदादा भोगल आणि हवे भोगल आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. संजय पाटील केळशी आपण उपस्थित असाल तर समालोचन कक्षाकडे यायचे. हव्या भोगल इथे उपस्थित आहेत. मी विरेक सुरू यांना विनंती करतो की गुलाबपुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच सुहास भोगल सुहासदादा भोगल आपण इथे उपस्थित असाल तर सन्मान स्वीकारायचे. मागे लाईनमन आपण दक्ष राहायचंय. अर्थातच पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते आणि यावेळेला मात्र बंटी पाटील रत्नागिरीचा एक जुना जाणता अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतो बंटी पाटील यावेळेला मात्र बाद होतोय आणि एका गुणानं खातं खोललं जाईल ते श्री गावदेवी वडवली या संघाचं. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 4 नंबर जर्सी परिधान केलेला वडवली संघाचा चढाईपट्टू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांना बघतोय अर्थातच प्रथमेश काटकर असेल, साहिल वागरकर असेल, बबलू असेल, ओम सुर्वे असेल, अनेक बंटी पाटील असेल, दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ते श्री विठ्ठल कबड्डी संघ पाळंदे संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. 11 नंबर जर्सी परिधान केलेला श्री विठ्ठल पाळंदे संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. कृपया क्रीडा रसिकांनी शांतता राखायची आहे. नक्कीच सामना हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. त्या सामन्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. नक्कीच खेळाडूंना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अर्थातच रोहन उकेचा आपल्याला बंधू खेळताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण रोहनचा देखील परफॉर्मन्स बघितलाय अर्थातच त्याचे बंधू विकी उके अर्थातच तिसऱ्या चढाईची इशारा होते मित्रा. डुअर डायरेक्ट कराचा मारा अशी स्थिती असताना यावेळेला चढाईचा मार व्हायला जातोय आणि यावेळेला मात्र संघ आक्रमक पवित्र आजवतोय. एका यशस्वी गुणाची कमाई पुन्हा एकदा विठ्ठल पाळंदे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय साहिल गुहागरकर. अर्थातच या खेळाडूने त्याच्या फार कमी वयामध्ये अनेक क्रीडांगणावरती स्वतःचा खेळाचा ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. साहिल गुहागरकर ज्याप्रमाणे तो वेगावरती स्वार झाला होता प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा वडवली संघाचा चढाईपट्टू 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू असेल. निदान रेषा यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच बोनस गुण देखील यावेळेला ऑन आहे. या खेळाडूला देखील आपण अनेक वेळा अनेक क्रीडांगणावरती उत्कृष्ट परफॉर्मन्स देताना बघितलेला आहे. गावदेवी वडवली या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बझरची टिकटिक चालू होते. शेवटच्या काही सेकंदांची वेळ शिल्लक असताना चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. विकी उके पुन्हा एकदा चढाईचा मारवण्यासाठी सज्ज होत आपल्याला पाहायला मिळतो. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. खोलवर चढाई गेली होती डाव्या कोपऱ्यामध्ये. नक्कीच ज्याप्रमाणे आपण विकीला बघतो डबल ट्राय होल्ड आणि यावेळेला मात्र डबल ट्राय होल्ड अनसक्सेस. पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई श्री विठ्ठल पाळंदे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 4 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. वडवली संघ हा रायगडवरून आलेला पाहुणा संघ आहे. त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने कमेंट्स केलं तर आवडेल. टाळ्या वाजवा. आपल्या परिसराचं नाव खराब होणार नाही याची दक्षता घ्या. खूप जाणकार प्रेक्षक वर्ग आपल्याकडला आहे आणि क्रीडा रसिक कबड्डीवर प्रेम करणारे आहात.
तेव्हा विनंती आहे, टाळ्या वाजून निश्चित त्यांचं स्वागत करा. तिथे जाऊ नये, त्याने आपल्या प्रेक्षकांची वाहवा केली पाहिजे. असं काहीतरी तुमच्याकडून कृती होईल याची दक्षता घ्या. धन्यवाद. नक्कीच अरविंद, आता मला आठवतं की जिल्हास्तरीय भव्य दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त स्पर्धा राबवण्यात आली होती, ती मुर्डी येथे. आणि वाघजाई कोळकेवाडी या संघाच्या माध्यमातून आपण बघितलं होतं अजिंक्य पवार आणि शुभम शिंदेला. शुभम शिंदेने त्यावेळेला नमूद केलं होतं की दापोली तालुक्याचा क्रीडा रसिक हा असा आहे की आम्ही चिपळूणवरून येतो, पण आम्हाला देखील तितकाच सपोर्ट असतो जितका दापोली तालुक्यातील खेळाडूंना असतो. खरं तर आपलं दापोली तालुक्याचं आणि आडे अंजरले त्याचप्रमाणे केशी गावाचं हे वैशिष्ट्य राहिलेले आहे की सर्व खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन केलं जातं. किती खेळाडू लांबचा असेल, कबड्डीवरती आणि खेळावरती प्रेम करणारा क्रीडा रसिक हा आपल्याला आपल्या गावामधून पाहायला मिळत असतो. यापुढे होणारा सामना असेल उपांत्य फेरीचा पहिला सामना. शिवमाता कबड्डी संघ सालदुरे विरुद्ध श्री विठ्ठल कबड्डी संघ पाणंदे ब. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. सेमीफायनलचा पहिला सामना असेल शिवमाता कबड्डी संघ सालदुरे विरुद्ध श्री विठ्ठल कबड्डी संघ पाणंदे ब. धन्यवाद नानो. एक आठवण सांगण्यासारखी आहे, सर्व कबड्डी प्लेयर्ससाठी आहे. 1990 ते 95 या दशकात मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया स्पर्धेत मला वाटतं BC रमेश एक उत्कृष्ट खेळाडू भारतीय संघाचं, त्यांनी एक विधान केलं होतं, पूर्ण भारतीय संघासाठी महाराष्ट्राने खेळाडू दिले, पण इजा करण्याचं कामही त्यावेळेला महाराष्ट्राकडून झालं होतं आणि त्यावेळेला ते गालबोट लागलं होतं. आणि निश्चितच त्याच्यानंतर त्याच्यावर दक्षता घेतली होती आपल्या गोवा साळी वगैरे असताना त्याच्या समितीने. तर तुम्ही प्रेक्षकांना प्रोत्साहन, खेळाडूला प्रोत्साहन होईल असं वागा. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, कोणाला दुखापत होईल असा खेळ आपल्याकडून होऊ नये, कारण तोच खेळाडू आपल्या संघाचं, जिल्ह्याचं, राज्याचं प्रतिनिधित्व करणार असतो, याची सर्वांना विनंती आहे. नक्कीच अरविंद, आता आपण अनेक टाळ्या वाजवायच्या आहेत. महेंद्र शिवर्धनकर केशी यांच्याकडून विकी उके यास उत्कृष्ट पकड केल्याबद्दल 100 रुपयांचे कॅश प्राइज जाहीर होत आहे. नक्कीच या सामन्याच्या शेवटी विकी उकेने महेंद्र शिवर्धनकर यांच्याकडून आलेलं पारितोषिक घेऊन जायचंय. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पंचांची शिट्टी वाजते. 4 नंबरचे असे प्रदान केलं चढाईपट्टू 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा बारबाताना पाहायला मिळतोय. खोलवर चढाई केली गेली. रनिंग हँड टच साहिल गुहागरकर एक महत्वाचा खेळाडू टिपला गेलाय. तो वडवली संघाच्या माध्यमातून एका गुणाची भर पडते. 7 गुणांवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वडवलीचा संघ प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. संघाचा जुना जाणता अनुभवी खेळाडू श्री विठ्ठल मांदे संघाच्या माध्यमातून बंटी पाटील. अर्थातच या खेळाडूचा देखील अनेक क्रीडांगणावरती दबदबा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र फार कमी खेळताना पाहायला मिळतो, पण ज्या ठिकाणी खेळतो त्या ठिकाणी आपल्या खेळाचा ठसा उमटवतो यात काही शंका नाही. नक्कीच क्रीडा रसिकांमध्ये दादूजी गुरव यांची देखील आपल्याला महत्वाची उपस्थिती लाभते. खास कबड्डीच्या प्रेमासाठी आज आपली ड्युटी पूर्ण करून ते इथे क्रीडांगणावरती उपस्थित झालेले पाहायला मिळतात. मला आठवतं येता येता आंजरल्याच्या पुलावरती एक छोटीशी भेट झाली होती. आज दादूजींची ड्युटी होती केशी पर्यंत. आज मात्र ते इथे उपस्थित आपल्यासाठी कबड्डीच्या प्रेमासाठी झालेले पाहायला मिळतात. नक्कीच पुन्हा एकदा क्रीडांगणावरती जाऊया. बंटी पाटील पुन्हा एकदा चढाईच्या मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गावदेवी वडवली या संघाच्या माध्यमातून चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच बंटीचा बरोबर आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर समालोचन कक्षाकडे यायचंय. मी प्रथम मोरटकर यांना विनंती करेन गुलाबपुष्प देऊन सन्मान करायचा आहे. दादू गुरव. दोन गुणांची कमाई श्री विठ्ठल पाळंदे संघासाठी आणि 1 गुणाची कमाई वडवली संघासाठी. नक्कीच यावेळेला जर आपण विचार करतोय पुन्हा एकदा वडवली संघाचा 4 नंबरचा चढाईपट्टू पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये यशस्वी चौडा पकड ओमच्या माध्यमातून
नक्कीच कौतुकाची थाप ओमच्या पाठीवरती आज आपल्याला पडताना पाहायला मिळते. खेळाडूला काहीशी दुखापत झाल्याची संभवता ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. हरचंद्रजी वानरकर, संजीवजी कोकणे आणि प्रशांतजी कोकणे सर नक्कीच प्रत्येक खेळाडूवरती डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या देखील खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. दरम्यान VQK चढायचं मारवण्यासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय. बझरची टिकटिक चालू होतीये. शेवटच्या काही सेकंदांच्या वेळी शिल्लक असताना विकी रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. नक्कीच क्रीडा रसिकांमध्ये जर कुठे संदीपजी पावसकर असतील तर त्यांनी आपण समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा. संदीपजी पावसकर. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे. दरम्यान गावदेवी वडवली संघाचा चढाईपट्टू चढाईचा मारवण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपण बबलूला क्रीडांगणामध्ये बघतोय. प्रथमेश काटकरला देखील बघतोय. विकी उकेला बघतोय. ओम सुर्वेला देखील बघतोय. आता मात्र दापोली तालुक्याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो प्रथमेश काटकर यावेळेला चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. तर श्री विठ्ठल पाळंदे संघाच्या माध्यमातून निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. नक्की ज्याप्रमाणे प्रथमेशचा शांत संयमी खेळ अनुभवायला आपल्याला मिळतोय. कोणतीही जोखीम स्वीकारली जात नाहीये. आपण एकदा गुणफलकावरती नजर भिरकावूयात. श्री विठ्ठल पाळंदे 14 गुणांवरती आणि वडवली संघ खेळतोय 8 गुणांवरती. 8-14, 14-8. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. थर्ड रेड मित्रा डुअर डायरेक्ट VQK चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन उके ज्याला आपण अनेक क्रीडांगणावरती बेस्ट परफॉर्मन्स देताना बघितलेला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाईपटूचे पारितोषिक पटवतो. तर रोहन उकेचा बंधू आहे VQK. आणि यावेळेला मात्र पंचांची शिट्टी वाजते. 77 नंबर जर्सी परिधान केलेला विकी पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर जावं लागतं. बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. आपण चर्चा करतोय. थर्ड रेड आहे डुअर डायरेक्ट कीर्तिकुमारजी यांच्या खेळाबद्दल. नक्कीच उलटी लात ज्याप्रमाणे आपण प्रो कबड्डी मध्ये अनेक वेळा जसवीर सिंगची लात म्हणून आपण जी बघतो. खरं तर जसवीर सिंग कधीतरी कोकणात आला असेल आणि त्याने आमच्या कीर्तिकुमारजींची लात बघितली असते आणि ती कदाचित तो लात शिकला असेल जसवीर सिंग. नक्कीच त्यांचा देखील एक बहादर परफॉर्मन्स आपल्याला कीर्तिकुमारजींच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नक्कीच पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे. 12 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश काटकर. सेकंड मॅच यापुढे होणारा सामना असेल श्री विठ्ठल पाळंदे विरुद्ध सीमामाता सालदुरे. खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक 15-10. 15 गुणांवरती विठ्ठल पाळंदे आणि 10 गुणांवरती गावदेवी वडवली. अत्यंत चुरशीचा सामना. क्रीडा रसिकांना खरं तर आजच्या या सर्व सामन्यामध्ये परिपूर्ण पंचपक्वान आपल्याला चाखायला मिळतंय. प्रत्येक प्लेयर इथे आपल्याला यशस्वीरित्या आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांचा विचार करतोय लाजवाब. खरं तर प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या पुढचा सामना देखील आपल्याला अनुभवायचा आहे. तो सीमामाता सालदुरे विरुद्ध श्री विठ्ठल पाळंदे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. सेमीफायनलचा अर्थातच उपांत्य फेरीचा आपण पहिला सामना अनुभवणार आहोत. तो सालदुरे विरुद्ध पाळंदे असा. तिसरी चढाई आहे. अर्थातच तिसऱ्या चढाईचा भार वाहिला जातोय तो साहिलच्या माध्यमातून. साहिल गोवागरकर डबल टाकून सक्सेस या होताना आपल्याला पाहायला मिळतोय वडवली संघाच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतात. सामन्याचा सरपंच इशारा करतायत. बझर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते. अर्थातच डुअर डायरेक्ट रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही. समोर सुपर टॅकल ऑन आहे. प्रथमेश काटकर. बबलू आपण बघतोय. ओम सुर्वेला पाहतोय आणि यावेळेला मात्र ओम सुर्वे वन्स अगेन डबल टाय होल्ड सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्द फार महत्वाची असते. नक्कीच ज्याप्रमाणे आज ओमला आपण सक्सेस होताना बघतोय. नक्कीच श्री विठ्ठल पाळंदे संघाचा ओम बहारदार परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय. ओम साठी नक्कीच पुन्हा एकदा कॅश प्राइज जाहीर होत आहे. कुंदनजी सुर्वे यांच्याकडून ओम सुर्वेसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज येत आहे. त्याचप्रमाणे पिंट्या तवसाळकर यांच्याकडून देखील ओम सुर्वेसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. नक्कीच अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा.
सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असल्याचा पंचांचा इशारा आल्याच्या नंतर ही चढाई आपल्याला पाहायला मिळते ती वडवली संघाच्या चढाईपट्टूच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण शेडू ठोकला जातोय. बबलू मोठा इरा टिपला गेला श्री विठ्ठल पांडे संघाचा. नक्कीच राजाजी तवसाळकर यांच्याकडून देखील ओम सुबेसाठी 150 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. मिलिंद दादा प्लीज नोट करून घ्यायचंय. जर उद्या ओम सुबेच्या घराबाहेर आपल्याला बँकची गाडी दिसली तर नवल वाटायला नको. भरघोस कॅश प्राइज आपल्याला इथे ओमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बंटी पाटील ही काही यशस्वी म्हणा. सचिनजी सपकाळ यांच्याकडून देखील ओम सुबेसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. ज्या खेळाडूने आज आपल्याला डबल ट्रॅव्हल सक्सेस करून दाखवलंय. वन्स अगेन यशस्वी टॅकल. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा श्री विठ्ठल पाळंदे संघासाठी. यापुढे होणारा सामना असेल श्री विठ्ठल पाळंदे विरुद्ध सीमावता सालदुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. पुन्हा एकदा पिंट्या तवसाळकर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज ओम सुर्वेसाठी. नक्कीच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ही म्हण या क्रीडांगणावरती सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ओम ज्याप्रमाणे तुला बक्षिसांचा वर्षा होतोय जाताना तुला इकडनं 2-3 सिक्युरिटी गार्ड घेऊन जायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. 8 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. वडवली संघाच्या माध्यमातून समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरतोय. चालू सामन्याचा गुणफलक पाळंदे 19 वडवली 12. 19-12. यापुढे होणारा सामना श्री विठ्ठल पाळंदे ब विरुद्ध सीमावता सालदुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. सेमीफायनलचा अर्थातच उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्याला अनुभवायचा आहे. तो श्री विठ्ठल पाळंदे ब विरुद्ध श्री सीमावता सालदुरे. चालू सामना संपताच दोन्ही संघांनी त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच यावेळेला मात्र विजयाचं काहीसं पारडं झुकलेलं पाहायला मिळतंय. ते आपल्याला श्री विठ्ठल पाळंदे